नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न। धुळे बस स्थानकाच्या संकुलास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे व बस स्थानकाचे प्रवेशद्वार बदलू नये यासाठी आंबेडकरी संघटनांच्या वतीने संतोषी माता चौकात करण्यात आले चक्काजाम आंदोलन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गौरव महाराष्ट्राच्या मंगल कलश यात्रेचे शिंदखेडा येथे जल्लोषात स्वागत। पोलीस कवायत मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण, आरोग्यवर्धिनी केंद्राचे भूमिपूजन तसेच व्हीआयपी विश्रामगृहाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले अभिवादन। आता बातमीपत्र विस्ताराने। महाराष्ट्र राज्याच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त धुळे येथील पोलीस कवायत मैदान येथे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। यावेळी पालकमंत्र्यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र राज्याच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त धुळे येथील पोलीस कवायत मैदान येथे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा सोहळा उत्साहात संपन्न झाला। ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हा पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 धुळे, राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे, धुळे जिल्हा पोलीस दल पुरुष, धुळे जिल्हा पोलीस दल महिला, पोलीस प्रशिक्षण केंद्र, होमगार्ड पुरुष व महिला, धुळे पोलीस व SRPF संयुक्तिक बँड पथक, श्वान पथक, मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन व्हॅन, पोलीस विभागाचे चलचित्र वाहन, वैद्यकीय पथक, अग्निशामक दल आदी संचलनात सहभागी झाले। संचलनालयाचे नेतृत्व परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांनी केले। यावेळी पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत व राज्यगीत वाजविले। ध्वजारोहणानंतर शुभेच्छा संदेश देताना पालकमंत्री रावल यांनी शेती आणि शेतकऱ्यांसाठी भरीव योजना, जिल्हा स्तरासह मंडळ स्तरावर करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, महिलांचे सशक्तीकरण, औद्योगिक विकास आणि रोजगार निर्मिती, 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम याबाबत सविस्तर माहिती दिली। यावेळी आदर्श तलाठी पुरस्कार राकेश भोई, धुळे पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल व पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश देवरे, सुधीर सोनवणे, पोलीस हवालदार ललित पाटील, कांतीलाल अहिरे, विशाल मोहने, महिला पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी करंकार, पोलीस कॉन्स्टेबल योगेश ठाकूर, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील यांना पालकमंत्री रावल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। त्याचप्रमाणे शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे द्वारा सन 2023-24 व सन 2024-25 या वर्षासाठी खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांना जिल्हा गुणवंत खेळाडू महिला पुरस्कार पूर्वा दिलीप निकम, जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून राजेंद्र बळीराम शिंदे, जिल्हा गुणवंत खेळाडू पुरुष पुरस्कार प्रथमेश अमरीश देवरे, जिल्हा गुणवंत खेळाडू महिला पुरस्कार कुमारी अनुराधा दिलीप चौधरी, जिल्हा गुणवंत दिव्यांग खेळाडू राहुल ईश्वर बैसाने, जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार सुखदेव गोरखभिल यांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे द्वारा सन 2023-24, 24-25 या वर्षासाठी खेळाडू क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराचे वितरण करण्यात आले। या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल, आमदार राघवेंद्र भदाने, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, सीमा आयरे, संजय वागडे, महादेव खेळकर, कार्यकारी अभियंता रवींद्र पाटील, तहसीलदार अरुण शेवाळे, पंकज पवार, अप्पर तहसीलदार वैशाली इंगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, नागरिक, माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीच्या पूनम बेडसे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी केले। राज्याच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित सोहळ्यास उपस्थित आदरणीय ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, खेळाडू, विद्यार्थी आणि उपस्थित बंधू भगिनी यांच्यासह सर्व जिल्हावासियांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचबरोबर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना पूर्ण जिल्हावासियांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।
पहलगाम हल्ल्यातील जे आपले पर्यटक होते ते निर्दोष होते, त्यांच्या कुटुंबांना 50 लाख रुपयाची मदत आणि त्यांच्या कुटुंबात नोकरी देण्याचं महाराष्ट्र सरकारचे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे। सर्वात प्रथम मी या दुःखद घटनेबद्दल पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा, असं आपल्या महाराष्ट्र राज्याचं वर्णन कवी गोविंदग्रज उर्फ राम गणेश गडकरी यांनी केलं आहे। हे वर्णन खरंच सुरेख आहे। राज्यात पश्चिमेला विशाल असा अरबी समुद्र, दक्षिणोत्तर सह्याद्री पर्वताची रांग, पूर्व पश्चिम सतपुडा पर्वत, म्हणूनच या कवीने राकट देशा, कणखर देशा, दगडांचा देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांचाही देशा असं वर्णन केलेलं आहे आपल्या या महाराष्ट्राचं, आणि ते योग्यच आहे। आपला महाराष्ट्र राज्याला संत महापुरुषांचा विचारांचा समृद्ध असा वारसा लाभलेला आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले हा ऐतिहासिक ठेव्याची साक्ष देतात। मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी 105 जणांना बलिदान द्यावं लागलं आहे। त्यांचं स्मारक मुंबईच्या हुतात्मा चौकात आहे। हे स्मारक या 105 जणांच्या बलिदानाचं आठवण नेहमीच करून आपल्या सगळ्यांना देत असतं। गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आपले सगळ्यांचे लोकप्रिय देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। यांच्यासह दोघंही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्य धुळे शहरातील बस स्थानकाच्या संकुलास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे व बस स्थानकाचे प्रवेशद्वार बदलू नये या मागण्यांसाठी समस्त आंबेडकरी संघटनांच्या वतीने शहरातील संतोषी माता चौकात गुरुवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले। धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळील मुख्य बस स्थानकाचे नूतनीकरण व संकुल बांधण्यात येणार आहे। त्या संकुलास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, तसेच बस स्थानकाचे प्रवेशद्वार आहे तेथेच ठेवावे, ते बदलू नये या प्रमुख मागण्यांसाठी समस्त आंबेडकरी तरुण संघटनांच्या वतीने शहरातील संतोषी माता चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकास व इथे जे संकुल बांधले जात आहे त्यास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे। धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाचे प्रवेशद्वार जैसे ते राहू द्यावे, अन्यत्र दुसरीकडे स्थलांतरित करू नये। धुळे शहर मध्यवर्ती बस स्थानकाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण व अन्य कामांसाठी मनपा प्रशासनाने 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा व तात्काळ कार्यादेश देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत। मागण्या 31 मे पर्यंत पूर्ण केल्या नाही तर बेमुदत उपोषण करीत उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। आंदोलनात आनंद लोंढे, किरण गायकवाड, ॲडव्होकेट संतोष जाधव, समाधान बैसाने, महेंद्र बोरसे, संदीप पवार, सागर खैरनार, सागर साळवे, उमेश कटरे, सुनीता बोपाल, दिनेश निमोणकर, समाधान पाटील, गोपाल सिरसाट, वंदना बागुल, संतोष आंबे आदी सहभागी झाले होते। 1 मे महाराष्ट्र दिवस आहे आज आणि कामगार दिवस आहे। भारतातल्या कामगारांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे हे कुणाला सांगायची गरज नाहीये। आम्ही गेल्या 3-4 महिन्यापासून किरण अण्णा गायकवाड, संतोष दादा जाधव, समाधान बैसानी आणि सर्व जमलेल्या महिला भगिनी वगैरे आम्ही पाठपुरावा करत आहोत की धुळे शहर बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे। दुसरी म्हणजे यांनी एक असा जातीवादी घट घातलेला आहे की जे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूने, मध्यवर्ती पुतळ्याच्या बाजूने बस स्थानकाचे जे प्रवेशद्वार आहे ते स्थलांतरित करून ते इकडच्या बाजूला घेऊन येत आहेत, म्हणजे तो रस्ता पूर्ण अंधारात टाकायचा। कारण विचारताना त्यांनी सांगितलं की माननीय न्यायालयाने सांगितलंय की इकडून गाड्या जाऊ द्यायच्या नाही बस स्थानकाच्या, आणि आमच्या 1.5 किलोमीटरचा येऊन जाऊन म्हणजे महिन्याचं आमचं 1-1.5 कोटीचं नुकसान होतं। आम्ही जेव्हा माहिती काढली तर फक्त 3 ते 4 तासच त्यांना मनाव केलेला आहे कोर्टाचा जो टायमिंग असतो, म्हणजे तिथले अधिकारी एकदम धोडफेक करत आहेत।
म्हणून आम्ही सर्वांनी मिळून आज ठरवलं समाज बांधवांनी की आज या ठिकाणी सर्व समाज समावेशक युवकांनी मिळून इथे रस्ता रोको करायचा, चक्काजाम आंदोलन करायचा आणि एवढं झाल्यानंतर सुद्धा जरी प्रशासनाला जाग येत नसेल तर 6-7 जून नंतर आम्ही आमरण उपोषणाला मोठ्या संख्येने बसणार आहोत. होणाऱ्या नुकसानीस संबंधित विभागाचे सर्व कर्मचारी जबाबदार राहतील. त्याच्यानंतर धुळे शहरातलं जे काही मध्यवर्ती बस स्थानकाजवळचं आपलं पूर्णकृती पुतळ्याचं बाबासाहेबांचं स्मारक आहे, जवळपास 7 महिन्यापासून त्या स्मारकाला नूतनीकरणासाठी आणि नागरिकांच्या सुविधांसाठी जवळपास आम्ही 1 कोटीची निधी मागतोय. त्याला सुद्धा संबंधित प्रशासनाकडून नेहमी टाळाटाळ केली जाते, तर ती पण आमची मागणी पूर्ण व्हायला पाहिजे. अशा विविध आमच्या मागण्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे काढण्यात आलेल्या गौरव महाराष्ट्राच्या मंगल कलश यात्रेचे शिंदखेडा येथील शिवाजी चौकात जल्लोषात स्वागत करण्यात आले. राज्य निर्मिती तसेच राज्य निर्मितीच्या प्रगतीमध्ये योगदान देणाऱ्यांची माहिती तरुण पिढीला व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे काढण्यात आलेल्या गौरव महाराष्ट्राचा मंगल कलश यात्रेचे शिंदखेडा येथील शिवाजी चौकात शहराध्यक्ष गोलू देसले व तालुकाध्यक्ष दीपक जगताप यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हा पक्ष निरीक्षक माजी मंत्री अनिल पाटील यांच्या सूचनेने सदर मंगल कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले. ते स्वतः सदरच्या यात्रेत सहभागी होऊन त्या परिसरातील भौगोलिक अभ्यास तसेच पुरातन वास्तू ठेवींचे अवशेष मंगल कलशात पदाधिकाऱ्यांकडून टाकले जात आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, किरण पाटील, प्रदेश चिटणीस पूजा खडसे, महिला जिल्हाध्यक्ष संजीवनी गांगुर्डे, जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश पाटील, प्रदेश सरचिटणीस निखिल पाटील, शिंदखेडा तालुका अध्यक्ष दीपक जगताप, जिल्हा सरचिटणीस अमृत पाटील, तालुकाध्यक्ष शिरपूर बाळकृष्ण पाटील, शिंदखेडा शहराध्यक्ष गोलू देसले, शहराध्यक्ष युवराज राजपूत, शिरपूर शिंदखेडा, तालुका उपाध्यक्ष प्रमोद बदाने, महिला जिल्हा कार्याध्यक्ष सरोज पवार, युवती जिल्हाध्यक्ष रेखा सूर्यवंशी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष ईश्वर माळी, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष शिरपूर मंगेश भैरव, शिंदखेडा तालुका सरचिटणीस अजब बैसाने, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष भैयासाहेब साळवे, जिल्हा कार्याध्यक्ष हर्षदीप वेंदे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नजीम शेख, महिला तालुकाध्यक्ष शिंदखेडा सरला वेंदे, शिरपूर महिला तालुकाध्यक्ष मनीषा देवरे, शिंदखेडा तालुका संघटक मनोज सोनवणे, आकाश डोरिक आदी उपस्थित होते. ज्या काही जलवाहिन्या असतील त्या जलवाहिन्यांचं जल एकत्र करायचं, गड किल्ले असतील, थोर पुरुष झालेले असतील ते थोर पुरुषांची जागा असेल, ज्या ठिकाणी धार्मिक स्थळं असतील त्या धार्मिक स्थळांच्या जागा असतील, या सर्व ठिकाणून मातीचं त्या ठिकाणी एकत्रीकरण केलं जातंय आणि ते मातीचं कलश आणि जलचा कलश हा एकत्र करून 1 मे पर्यंत महाराष्ट्र दिनापर्यंत हा मुंबईला संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागामधनं पोहोचवण्याचं काम प्रामुख्याने चाललेलं आहे. काल मुक्ताईनगरपासून उत्तर महाराष्ट्रातल्या मुक्ताईनगरपासूनच त्याची सुरुवात झाली. काल जळगाव जिल्हा, आज नंदुरबार आणि धुळे जिल्हा, उद्या नाशिक जिल्हा आणि परवा नगर जिल्हा करून ही कलश यात्रा जी ती कलश यात्रा मुंबईकडे त्याचं प्रयाण होईल. मला आत्मविश्वास आहे की महाराष्ट्रातल्या पुढच्या येणाऱ्या पिढींना एक हा वेगळ्या प्रकारचा आदर्श असेल आणि या आदर्शाच्या आधारावरतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मजबूत होताना दिसेल. या कलश यात्रेच्याच माध्यमातून प्रामुख्याने एक गोष्ट मात्र निदर्शने मला सांगावीशी वाटते. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या नेत्यांना सुद्धा या कलश यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम आवडलेलं आहे. म्हणून मला आत्मविश्वास आहे की या कलश यात्रेच्या सांगतेपर्यंत महाराष्ट्रातले अनेक आजी आमदार तर काही म्हणता येणार नाही, म्हणून माजी आमदार, माजी मंत्री, अनेक वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे पदाधिकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नक्कीच प्रवेश करतील आणि एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भविष्यातील ताकद परत एकदा वाढलेली आपल्याला दिसेल. धुळे पोलीस कवायत मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण तसेच महापालिकेच्या वतीने 15व्या वित्त आयोगामार्फत पोलीस मुख्यालय येथे बांधण्यात येणाऱ्या आरोग्यवर्धिनी केंद्राचे भूमिपूजन, आरोग्य शिबिराचे उद्घाटन, शासकीय विश्रामगृह येथे VIP विश्रामगृहाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले. धुळे पोलीस कवायत मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण तसेच धुळे महापालिकेच्या 15व्या वित्त आयोगाअंतर्गत पोलीस मुख्यालय येथे बांधण्यात येणाऱ्या आरोग्यवर्धिनी केंद्राचे भूमिपूजन, पोलीस दल व AB फाउंडेशनच्या वतीने पोलीस कुटुंबियांसाठी राबवलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन तसेच धुळे येथे शासकीय गुलमोहर विश्रामगृह परिसरात अतिमहत्वाचे व्यक्तींकरता नवीन VIP विश्रामगृहाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी करण्यात आले. या प्रसंगी पालकमंत्री जयकुमार
जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राघवेंद्र बदाने, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, माजी महापौर प्रतिभा चौधरी, प्रदीप करपे, माजी नगरसेवक सुनील बैसाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार, कार्यकारी अभियंता आर पाटील, उपविभागीय अधिकारी डी जालटे तसेच ठेकेदार अमृत पाटील आदी उपस्थित होते. देशाच्या हृदयस्थानी आहे आणि म्हणून उत्तरेकडनं येणारे, मध्य प्रदेश वगैरेकडनं येणारे, इकडे पश्चिमकडनं येणारे, गुजरातकडनं येणारे आणि नागपूर वगैरे सगळीकडनं येणारे लोकांचे 7 महामार्ग हे धुळे जिल्ह्याला येऊन भेटतात. आणि म्हणून धुळे जिल्हा हे अत्यंत महत्त्वाचं स्ट्रॅटेजिक लोकेशनवर आहे. इथे बरेच अभ्यागत, बरेच पाहुणे, बरेच प्रवासी अधिकारी राज्याचे, केंद्राचे इथून प्रवास करत असतात आणि नॅशनल हायवे असल्यामुळे इथे राज्याचं अतिथीगृह असणं जिल्ह्याचं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, क्रमप्राप्त आहे. त्याचा विचार करून आमचे सगळे लोकप्रतिनिधी आणि आमच्या सरकारच्या प्रयत्नाच्या माध्यमातून जवळपास एक ग्राउंड+2 अशा 3 मजली बिल्डिंग इथे निर्माण करण्याचं भूमिपूजन आज 1 मे महाराष्ट्र दिनी संपन्न झालं. त्याच्या माध्यमातून कॉन्फरन्स हॉल असतील, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी तातडीचा राज्याबरोबर जोडण्यासाठी कॉन्फरन्सिंग हॉल असेल, त्याचबरोबर इथे काही मीटिंग घेण्याच्या संदर्भातला हॉल असेल, राहण्याचं अभ्यागत कक्ष असेल, अशा साऱ्या सोयीसुविधांनी युक्त असलेलं असं एक अद्ययावत विश्रामगृह कम मल्टीपर्पज हॉल इथे तयार करण्यात येते. या माध्यमातून जनतेची फार मोठी सेवा होऊ शकेल. आपल्याला बऱ्याच वेळा धुळे शहरामध्ये ज्यावेळेस प्रमुख VIP आले तर मीटिंग कुठे घ्यावी, त्यांची व्यवस्थापन कुठं करावं, हा सगळा प्रॉब्लेम येत असतो. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून पहिल्या टप्प्यामध्ये 4.5 कोटी रुपयाचं इथे या बिल्डिंगचं भूमिपूजन झालं. या माध्यमातून टप्प्याटप्प्याला निधी मिळत जाईल, अशा प्रकारची प्रगती होत जाईल. अपेक्षा ही की अत्यंत सुसज्ज, सुविध आणि पुढच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं, त्याच्यामध्ये लॅन आहे, वायफाय आहे, त्याच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी, साऱ्या व्यवस्था आहे, अशा साऱ्या गोष्टींची व्यवस्था ही धुळे जिल्ह्यासाठी करण्यात आली. अत्यंत आनंदाची बाब आहे. सातत्याने आमचं हे जे महायुतीचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, आपण पाहतो की 4 दिशेने विकासाकडे वाटचाल चाललेली. महाराष्ट्राचा जो थोडासा 5-7 वर्षामध्ये मागे पडला होता, त्याला वेगाने पुढे घेऊन जाण्यासाठी हे सरकार काम करते. राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोघे उपमुख्यमंत्री या दोघांच्या माध्यमातून विकास वेगाने चाललेला आहे. धुळे जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी यांचासुद्धा सातत्याने त्या भागाचा, ज्या क्षेत्रामध्ये काम होते तिथल्या आमदाराचा आणि एकंदरीत जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न होतो आहे. आणि या प्रयत्नाला राज्य सरकारमार्फत दुजोरा मिळतो आहे, ही आनंदाची बाब आहे. धुळे जिल्हा हा विकासाच्या मार्गावर येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये महाराष्ट्रातला अग्रगण्य जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्याचं नाव, याचा उल्लेख राहील असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. महाराष्ट्र दिनाच्या तमाम जिल्हावासियांना मी मनापासून आज महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील महात्मा बसवेश्वर चौकात अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी दुचाकी रॅलीचे आयोजनही करण्यात आले होते. वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने दिनांक 30 एप्रिल ते 3 मे या कालावधीत महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता समाज मंदिरात प्रतिमा पूजनासह आरतीचा कार्यक्रम संपन्न झाला. सकाळी 10 वाजता शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. 11 वाजता महादेव मंदिर मठात जन्मोत्सव साजरा करून महाआरती करण्यात आली. यावेळी ॲडव्होकेट गजानन मेहकरकर, रागेश लगडे, रामलिंग अप्पा निंभोरे यांच्यासह राजू गादगे, नितीन गुळवे, अक्षय बनसोडे, अशोक गुळवे, दीपक लोहारकर, नंदू वैद्य, महेश महिमाने, बाळू देवकर, युवराज वाळेकर, राधेश्याम गुळवे, पंकज गुळवे आदी उपस्थित होते. फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला. धन्य आहो आम्ही लिंगायत, कारण की आमच्या लिंगायत धर्माचा इतिहास हा महात्मा बसवेश्वरांनी लिहिला. जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या 920व्या जयंतीनिमित्त आज मी तमाम देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. व महात्मा बसवेश्वरांचे जे विचार होते, या आधुनिक युगात त्या विचारांची फार गरज आहे आणि तेच विचार आज चालू या धर्तीवर चालू आहे. कारण की हे महात्मा बसवेश्वरांनी आज 800 ते 900 वर्षापूर्वी जे कार्य केले, ते कार्य आज
जनतेला कळाले की महात्मा बसवेश्वर किती महान होते. कारण की त्यावेळेस महिलांना एक अस्पृश्यता निर्माण महिलांना मान सन्मान नव्हता. त्यावेळेस महिलांना एक लोकशाही संसद निर्माण करून सरी महिलांना एक स्थान दिलेलं होतं. महिलांना 770 शरण होते, त्यात 70 महिलांना प्रथम स्थानावर ठेवलेलं होतं. महात्मा बसवेश्वरांच्या विचार होते महिलांना सोबत घेऊन महिलाही एक पुरुषाबरोबर काम करू शकते. त्यावेळेसचे विचार हे महात्मा बसवेश्वरांचे होते आणि आजही ते आज जरुरी आहे. आणि आज बाबासाहेब आंबेडकरांनी तेच विचार पुढं आणले. त्याबद्दल आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे ऋणी आहोत. कारण की आज समाजाला जी गरज आहे ती या थोर पुरुषांनी केलेली आहे. आज जयंतीनिमित्त रॅली निघणार आहे. महात्मा बसवेश्वरांच्या बद्दल जे विचार आहे ते विचार सांगितले जाणार आहे. परत आमच्या लिंगायत महादेव मंदिरामध्ये बसवेश्वराची जयंती साजरा करणार, जन्मोत्सव साजरा करणार आहे. आता याच्यानंतर रॅली निघणार, संध्याकाळी मोठी रॅली निघणार आहे. याच्याने धुळे शहरातील तमाम भाविकांनी येण्याचे करावे ही विनंती करतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न. धुळे बस स्थानकाच्या संकुलास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे व बस स्थानकाचे प्रवेशद्वार बदलू नये यासाठी आंबेडकरी संघटनांच्या वतीने संतोषी माता चौकात करण्यात आले चक्काजाम आंदोलन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गौरव महाराष्ट्राच्या मंगल कलश यात्रेचे शिंदखेडा येथे जल्लोषात स्वागत. पोलीस कवायत मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण, आरोग्यवर्धिनी केंद्राचे भूमिपूजन तसेच VIP विश्रामगृहाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले अभिवादन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.